वसमत रोडवरील त्या बहुचर्चित आंदोलन प्रकरणी तब्बल 19 वर्षांनंतर सर्व 11 कार्यकर्त्यांची निर्दोष मुक्तता। परभणी विशेष प्रतिनिधी शहरातील वसमत रोड येथे सन 2007 मध्ये झालेल्या एका बहुचर्चित आंदोलन आणि त्यानंतर दाखल झालेल्या गुन्ह्याप्रकरणी माननीय न्यायालयाने काल ऐतिहासिक निकाल दिला आहे। कायदेशीर लढाईत तब्बल 19 वर्षे नियमित तारखांना सामोरे गेल्यानंतर न्यायालयाने प्रमुख 11 कार्यकर्त्यांची सर्व आरोपातून सन्मानपूर्वक निर्दोष मुक्तता केली आहे। नेमके प्रकरण काय होते? सन 2007 मध्ये पोलीस प्रशासनाच्या विरोधात वसमत रोड येथे स्थानिक कार्यकर्त्यांच्या वतीने एक आंदोलन आयोजित करण्यात आले होते। आंदोलकांचे म्हणणे होते की प्रशासनाने मागण्यांवर चर्चा न करता आंदोलकांवर लाठीमार केला होता, ज्यामध्ये अनेक प्रमुख कार्यकर्ते गंभीर जखमी झाले होते। दुसरीकडे या घटनेनंतर पोलीस कर्मचाऱ्यांवर हल्ला झाल्याचा आणि कार्यकर्त्यांकडून आक्षेपार्ह वस्तू गोफण जप्त केल्याचा आरोप करत पोलिसांनी कार्यकर्त्यांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले होते। घटनेच्या रात्रीच कार्यकर्त्यांना न्यायालयात हजर करून पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली होती, परंतु तत्कालीन न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून घेत कार्यकर्त्यांना तात्काळ जामीन मंजूर केला होता। 19 वर्षांचा प्रदीर्घ कायदेशीर लढा। या घटनेनंतर कीर्तिकुमार बुरांडे विरुद्ध राज्य सरकार असा खटला न्यायालयात दाखल झाला। हा खटला तब्बल 19 वर्षे न्यायप्रविष्ट होता। या प्रदीर्घ कालावधीत अनेक चढउतार आले। काही आरोपींचे या दरम्यान निधन झाले, काही वयाने थकले, तर काही पोटापाण्यासाठी परभणी सोडून अन्यत्र स्थायिक झाले। मात्र या प्रकरणातील प्रमुख 11 कार्यकर्त्यांनी न्यायालयीन प्रक्रियेचा पूर्ण आदर करत नियमित तारखांना हजेरी लावून आपला स्वतंत्र लढा सुरू ठेवला। या कार्यकर्त्यांची झाली मुक्तता। न्यायालयाने दोन्ही बाजूंचे युक्तिवाद आणि सादर केलेले पुरावे तपासून काल अंतिम निकाल दिला। यामध्ये कीर्तिकुमार बुरांडे, ॲडव्होकेट माधुरी क्षीरसागर, ॲडव्होकेट लक्ष्मण काळे, शेख अब्दुल, गणपत गायकवाड, बाळासाहेब मोहाटे, छाया गायकवाड, शेख मुन्सी, शेख महबूब, अनिता धोंगडे आणि शेख नबी या सर्व कार्यकर्त्यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे। बचाव पक्षाचा यशस्वी युक्तिवाद। या अत्यंत महत्त्वाच्या खटल्यात आरोपींच्या वतीने ॲडव्होकेट माधुरी क्षीरसागर, ॲडव्होकेट लक्ष्मण काळे यांच्यासह ॲडव्होकेट सुनील बागल यांनी न्यायालयात मजबूत बाजू मांडली। बचाव पक्षाने मांडलेले कायदेशीर मुद्दे आणि पुराव्यांमधील विसंगती लक्षात घेता माननीय न्यायालयाने सर्व कार्यकर्त्यांना निर्दोष मुक्त करण्याचे आदेश दिले। या निकालामुळे तब्बल 2 दशकांपासून सुरू असलेल्या या संघर्षावर अखेर पडदा पडला असून कार्यकर्त्यांनी न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे।